नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थला गिफ्टमध्ये 2 ट्विन्स वॉच मिळालेले असते तेव्हा काव्या पार्थला बोलते, तुम्हाला तर गिफ्टमध्ये ट्विन्स वॉच मिळालेली आहे, पण देणाऱ्याला कुठे माहिती असेल की आपलं डिवोर्स होणार आहे. तेव्हा पार्थला वाईट वाटतं आणि त्याच्या हातातून घड्याळ खाली पडतं आणि ते फुटतं. तेव्हा काव्या पार्थला बोलते की मला तसं नव्हतं म्हणायचं आणि तोडायचं पण नव्हतं. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, फारसं काही बिघडलेलं नाही, सगळं पुन्हा दुरुस्त करता येईल अगदी घड्याळ्यासारखं. तर इकडे आपण पाहतो मानिनी ही सुनीताला फोन करते आणि तिला म्हणते, माझ्या सुनेबद्दल नको नको त्या गोष्टी सांगितल्या आणि तसं काहीच नाही सुनीता, असं मानिनी फोनवर बोलते. इकडं पार्थ हा जीवाकडे जातो आणि जीवाला म्हणतो, आज काव्याची तब्येत जरा बरी नाही आणि मला ऑफिसमध्ये काम आहे. तेव्हा जीवा म्हणतो, मग मी तिच्याजवळ थांबायचं. तर पार्थ हा काव्याकडे जातो, तिच्याजवळ बसतो. काव्य ही अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा काव्य ही पार्थला म्हणते, तुम्ही जा इथून, मला कोणाचीही गरज नाही, जा, असं पार्थला ती म्हणते. हे सगळं मानिनी ऐकते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पार्थच्या प्रेमामध्ये पडणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.